नमस्कार मंडळी, आता मार्केटहून आलेलो आहे. सकाळी ब्लॉग चालू केला, आता मार्केटहून आलोय आणि मार्केटहून आल्यानंतर मी काय पाहतो तर पहिली गोष्ट तर दाजी जाणार आहे. आता दाजी चालले नाशिकला आणि तुम्हाला दाखवतो दीदी, म्हणजे दीदीने काय केलं तुम्हाला दाखवतो, सांगत नाही दाखवतो. दीदी तुझ्या दाजी कुठं पळालतो, नवरा कुठं चाललाय? कुठं चालला? नाशिकला पळून चालले ना ते डोळ्यावर. पुढे काढा ना. आता नवऱ्याला नीट सांभाळून ठेवायचं. आता कुठं मी पळवू शिद्ध कसं होईल? नीट सांभाळून ठेवायचं नवरा मला. एक तर एवढं बारीक. कुठं बी पळता तुम्ही बी. मी नाशिकला चाललो ना साईडला. मम्मी तिची बिंदी कुठं होत माहिती का? इथं लावलं मग होतं इथं. तिचं राहतच नाही ते. हा त्याच्यामुळे मी ते हे लावलं. उद्या पण जरा मोठी लाव. सिंधू जरा मी काय तो लग्न केलंय, अशी एवढी मोठी तरी बिंदी लावायला पाहिजे. लग्न झालेलं असं कळायला पाहिजे. बरोबर आहे. एवढी लावू शकता, लांबून कोणाला दिसणार नाही लग्न झालेलं. चांगलं दिसतं. मला लय आवडते ते लांबली हे लावायची जोर होते ना. पप्पा एवढी लावेल बरं आहे ना? नाही छोटी छोटी एवढी नाही का? बरोबर, तुम्हाला तुमच्या बायकोचीच आवडत. छोटी झाली आता. हा. पहिले अशी लावायची मम्मी, एवढी लावायची अशी. मोठी होती आधी. ज्या डायन सासरा होता ना तशी लावायची मम्मी. मी आता अशी डायन एवढी. नाही म्हणून छोटी करून टाकली. हा. दाजी तुम्ही जाऊ नका ना, दाजी जाऊ नका ना, दाजी नका जाऊ तुम्ही. वरून एक दिवस वाढवलाय कालचा. एक दिवस वाढवला होता. आता बघा, दाजी जाऊ नका ना, नको जाऊ दाजी, नको जाऊ. दाजी चालले, मला रडू येतोय आता. आता आम्ही पिझ्झा कसा खाणार? आता आम्ही बाहेर कसे जाणार? कुठं जायचं होतं पिझ्झा आता खायला? आम्ही डोसे कसे खाणार? रडू येतोय. शिर्डीला जायचं शिर्डीला. आता एलेक्स बी रडन, आमचा एलेक्स बी रडतो, आता सगळेच रडता. कोमल तू बी रड आता. कोमल रड लवकर, दाजी चालले. नको जाऊ ना, नको जाऊ. का बरं चालले दाजी? नको जाऊ दादा, नको जाऊ ना तुमच्यावाले दादा. रडू नका. चल इकडे, दाजी पाहिजे जाऊ का इकडे. हा इकडे. अरे हा इकडे. सगळे चिपचिप होत आहे ना. हा इकडे लवकर ये इकडं. नको व्हिडिओ नको काढू माझा. का बो काय झालं? नको काढू. काय झालं काय? नको काढू. विदाई होते. ही अशी विदाई होती. मी रडायला पाहिजे तर तूच रडतोय का चक्रम? नको काढू व्हिडिओ. नको काढू. जुदाई लंबी जुदाई. आता आमचं बिदाई होणार आहे दाजींची. मी पळत येतोय दाजी. दाजींकडं. आई आबाई नेहमी काय म्हणते, अरे ऐक ना, आजचं सगळ्यात जास्त तोटा आहे, कारण की बाहेर खायला नाही भेटायचं आता लोक. रडायला कोण पाहिजे? ती रडायला पाहिजे. रडतो कोण आहे? मी रडतोय. ऐसा दो. चला आता दाजींच्या बॅगी वगैरे ठेवून देऊ. दाजी एक दिवस आले होते, पण सामान घ्यायला घेऊन आले होते. फक्त दीदीचं सामान. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते, याच्यातून एक वस्तू सुद्धा काढलेली नाही. म्हणजे नुसतं आणलेलं नाही. आणलंय तसं नेत आहे. आता 2 महिन्यांनी मग का बरं बोलवलं? 2 महिन्यांनी परत काढायची. याच्यात नंतर परत ऐका ना, याच्यात आहे ना ओटीची साडी आहे, ती साडी काहीच कामाची नव्हती तरी घेऊन आल्या होत्या. त्याच्याकरता सांगतो मी. काय बोललो, लग्न झाल्यानंतर फक्त आणा राहतं आणि माणसाला फक्त हा बोलावं लागतं. हा, जर का? हा बोलला नाही हा तर मग झालं, हा, मग का? काय रामायण बी जातं फक्त. पण तिला कशी ठेवू? हा. मोबाईल सांगतो. मग गाठ मारून गेले. हा काय विषय होता? याचा काय विषय होता? काहीच नाही, फक्त मध्ये घेऊन आलो. यायला लावलं. मध्ये या तुम्ही. घेऊन यायला लावलं परत आता घेऊन आता बिदाई कशी होती तुम्हाला दाखवतो मी. इकडे या, दाखव बिदाई कशी होती इकडे. काही पण करता आयुष्य बा. ए ना, आता बिदाई कशी होती. नका जाऊ. नका जाऊ. कसं होणार रे? हे बघ. आई ते दरवाजाला परत करते. एवढं हसत कोण विदाई करतो? हा ना. आम्हाला माहिती तुम्ही यशांना परत भेटायला. काढलं ना ते.
काहीच नाही काढलं दादा. कॅरी बॅग वगैरे तो खाली लोड येतो ना तर का हो? पोटाला पण लावतो. आज गेले डोसे आणि मला आहे ना डोसे आवडतात म्हणून आज ना व्हिडिओ काढायचा मी विसरून गेलो मी आज आम्ही म्हणायचे पहिलेच तुम्ही सांगून दिलं. खायलाच बसून गेला आता तू बोल, आता मी कंट्रोल होत नाही, आता तू बोल. आता काय बाबा तुम्हाला कंट्रोल होत नाही, मग आम्हालाच बोलावं लागेल ना. तुम्हाला एवढं झालं, कोणाचीच वाट बघितली नाही, कोणाचीच नाही. आपण डोसे लावा. डोशाला आणि जेव्हा तुम्ही डोसे खायला बसतात ना तेव्हा डोसे खराब येतात. आता आम्ही बसू ना तेव्हा डोसे बघा कसे मस्त येतात. काहीतरी गडबड आहे. ते डोसे म्हणतात काय खाऊ नका, पण तुम्हाला असं म्हणताना जो चत्र राहतो त्याच्यात ताटात केस निघतो, तसं आयुष्य गत झाली. जास्त चत्रपणा करून करून डोसे बी येत नाही. चांगल्या मनाने खाऊ वाटतं, चांगले. आता काल डोसे खायला गेलो, इतके छान लागले तिथं मम्मी. काल मी खाल्ला नाही डोसा. आणि यांनी खाल्ला नाही काल आणि एकदम भारी लागले. आता छान लागले. आता दीदी करताय ट्राय. करून पाहू बाई, बायकोलाच काळजी. आता 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 रात्र झाली, जेवायचा टाइम झालेला आहे. जेवायला परत आज आहे. जेवायला काय कोमल? नाही ते काजू मारून. जेवण काय करते? आता पप्पांना अंड्याची चटणी पोळ्या आहे, हा आईंना सँडविच आहे, आपल्या डोसे आहेत. हा. आणि दीदी म्हणे मला वाटलं तर मग मी आणि साधी जर मला जर सँडविच खायची इच्छा राहिली पण मला डोसे बी खायचे मग दोघं करून देईल त्याच्यात. हा पण मग मला डोसे मेन डोश्यावर पोट भरायचंय. सँडविच उद्या सकाळी नाही भेटणार. मग भेटेल ना, भेटेल ना. उरलं तर भेटून जाईल. ऐसा ना करो जी, ऐसा ना करो. आपल्याला डोसे बी खायचे, सँडविच बी खायचंय. आणि त्याच्यामध्ये मित्र आले होते, मित्राने चायनीज खायला जायचं. पण मग आज काही इच्छा नाही चायनीज खायची, कारण की जिम सध्या चालू आहे आणि कंटिन्यू बाहेरचं खाऊन सुद्धा बोर होत आहे. बाहेरचं काही खायचं नाही आपल्याला. मित्र येऊन थांबेल बाहेर, चला काही काम नाही यांना, काहीच काम नाही. कॉलेज बिलेज बी चालू नाहीये. चालू आहे म्हणा कॉलेज, पण जात नाही कारण की सुरुवात आहे म्हणतात. आणि सुरुवातीला कॉलेजला कोणी जात नाही म्हणता. कॉलेज झालंय चालू, पण जायचं काही इच्छा आहे ना वाटतं. कारण की यावेळेस मनावर घेतलेलं आहे, शब्द मनावर घेतलेले आहे, वाईडी पडायचे आहे ना. तुम्हाला काय डोळ्यात चुबू राहिलो काय आम्ही टोचतोय काय? टसतोय पण तू आम्हाला एवढं कॉलेज वरून म्हणतो, तुझं काय रे? माझं कॉलेज वगैरे सगळं झालेलं आहे. केलेलं काय तू? काय केलेलं आहे मी तू? पैसे कमवतोय आता. पैसे कमवतोय ते नको सांगू, तू केलेलं काय हे सांग. मी हॉटेल मॅनेजमेंट केलंय. हा, त्याला डिग्री नाही, त्याला कोर्स म्हणते रे. कोर्स नाही, डिग्री. कोर्स राहतो तो, डिग्री बी नसती. या याचा अवतार बघा या. कसा आहे अवतार? जेनझी वर आलोय मी आता. 2001 चा पैदाच आहे मी बी. जेनझी. काय केलेलं आहे तू? आता गुंजे एवढा सिरियस मध्ये गुंजन माहिती आहे? गुंजावर कधी येणार आहे? गुंजावर माहिती आहे? इंटरव्ह्यू आता 2 दिवसात. गुंजा चल इंट्रो सांगतो. आले तो इंट्रो सांग फक्त. असं नाही, अरे प्रोफेशनल कुठे हाय म्हणतो का तू? हाय म्हणते भाऊ. हाय म्हणते. कोणता हाय म्हणता? प्रोफेशनल हाय. विचारला नमस्ते म्हणशील का? अरे भाऊ हाय बी कोण बोलला हाय म्हणता? कोणता इंटरव्ह्यू देताय तुम्ही? हा बस ही सुरुवात आहे. हाय म्हणता हे बस. गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग काय जे राहतं ते म्हणावं लागतं. हाय नाही म्हणत. हा कळाला तुम्ही याच्याहून किती इंटरव्ह्यू देणार तुम्ही. हा पुढे बोल. हा गुंजे पुढे जायचंय. जॉब बघ. तुला जॉब बघ. माझा जॉब आहे ना इथं. पुढे जायचंय सांग मला. काय काय चाललंय? ट्रिपल शेज 1 राईस. मी बी येतोय. प्लॅन कॅन्सल झाला डोसे खायचा. आता आपण जाऊ राईस खायला. कोण जाऊ वाटतंय? खाऊ कोण झालं? मी आता आपण ऑर्डर नको चमकू रे. ऑर्डर काय आता भारी दिसतं की पण. गुंजे दाखव. गुंजे दाखव. अरे बॉल तर दाखव. बॉलिंग दाखव. हा कसा टाकतं का? पब्लिक वॉन्ट्स टू नो. हे फेकेल का नाही सांगा फक्त. तू चॅटिंग वगैरे ओपन होऊन जाईल. टेन्शन नको. फेके फेके लोकांना फेकून आणतो. दोघं सेम ऍक्शन आहे. काय झालं? डोक्याला लागला होता रे. कॅमेरा कॉन्शियस आहे का? नाही रे. आता मग कॅमेरा ओपन करून ठेवा लागत वाटतं गुंजवाडी.
आमचा जग्ग कॅमेरा कॉन्शियस जग्ग घाबरायच नाही रे बोलायला कॅमेरा मध्ये. कधी युट्यूबर बनशील तू? वायडी पडणार लवकर युट्यूबर. तेव्हा प्रॅक्टिस करीन ना मग. काय करायचं? अरे ते नाही करायचं. घरी जाऊन फक्त कॅमेरा ओपन करायचा. असं धरून बसायचं आणि फक्त इंट्रो द्यायचा. मी आयुष मी आजपासून नवीन ब्लॉग चालू करणार असं तसं फक्त एवढं बोलायचं. काय करणार? मोटिवेशन मोटिवेट झालेला आहे भाऊ. दर लगेच कर लगेच. हा ठीक आहे नंतर बोलते त्यानंतर बोल. घर बोल घर ओपन कर. हा असंच कर नॉर्मल. हा कर ब्लॉग काढ. हा एक मिनिट कॅमेरा ऑन करून हा लाजायच नाही. तुझा मोबाईल हा ठीक आहे माझा मोबाईल धर असाच धर इथं धर मोबाईल. हा ठीक आहे बोल. हा बोल. हा सगळा दिसतोय प्रॉपर दिसतोय. काय म्हणायचं? मी आदित्य जगताप. मी आदित्य जगताप. मी वायडी वाढणार. बोल ना. मी आदित्य जगताप मी वायडी पडणार आणि वायडी पडल्यानंतर मी ब्लॉगिंग मध्ये येणार. जग्या धर बोलला लवकर. घरी जाऊ का एकट्यामध्ये? साई दुसरा आहे. मला जॉब बघ ना. माझेच खायचे हाल आहे. मी साई आज खाऊ घालतोय म्हणून मी आलेलो आहे. हा गुंजा. अरे जो खाणार नाही तो गुंजा तू आहे. नाही ए हा खाऊन आलेला आहे ना. बस विषय संपला. आपण चल अकाउंटचा बॅलन्स दाखव. लाख रुपये 2 लाख रुपये करा देतो बरं का. मम्मी आणि पप्पा दोघं सरकारी जॉबला आहे. मग किती 2.5 येतात का? 2.5 लाख रुपये येतात घरामध्ये. मग किती आता? थोडे कमी 2 रुपये कमी करून टाका आपण. गुंजा खरं सांगणार. केलं पाहिजे तू बठेचा. गुंजा गुंजा तू खाऊन आलेला का? तू खातो बापरे. पण याला बिल भरायचं नाही म्हणून खाऊ राहिला. जर नाही हे काय बोललाय पहिले नाही खाणार आहे ना. नाही विषय संपला. मंचुरियन ड्राय याचं क्वालिटी एक नंबर आवडते ना. मस्त आवडत लागतो. तरी आता वर्ष झालं खायला. हा चांगलं आहे. तूच खाल्लं ना आता. मला एक प्रश्न उत्तर नाही आता कट कर. पप्पाचा कॉल कट कर. हा हा एवढा गोरा का रे माझा? टेस्टी आहे ना. टेस्टी गुंजा टेस्टी. एक खरं सांग गुंजा टेस्टी पण खरं सांग. मग तू एकच का बरं झाला? तू 2 का? तो एकच का बरं झाला? 2 बी होऊ शकत होते ना. हे किती खर्च आला ते खरं? कशाचा रे? लेडीज गॉगल. पप्पा लेडीज गॉगल आता सब पोल खुल रही बोले. जग्या मला आठवत नाही. माझी मेमरी थोडी कमी आहे. पाय तू जर नाही बोलत मग तुझी मम्मी पप्पाचा मोबाईल लावत असेल. पाय मग मी बोलून पाहिलेलं आहे त्याला. पाहिले ना. कसा पलटला माहिती? पाय गुंजे खरं सांग ना किती खर्च आला मला हे सांग. अरे मला करायचंय म्हणून म्हणताय. 10-1 लाख रुपये गेले का? नाही रे. अरे नाही रे खोटे नॅचरल बर जाऊ दे आता बिल भर. नाही रे पण काय ना ऑर्डर करू आपण चला. तू खाल्लं ना. नाही मी नाही खाल्लं. हा मग बिल भर. बोली काय जो खाईन तो बिल भर. चल बिल भर. गुंजा तू 350 गेस केलं होतं भाऊ. नाही मी जे लांबचं होतं ते टाकणार होतो आपण. नाही नाही मी तिकडे काय बोललो. जो पलटी मारन भाऊ लवकर गुंजा एडा मला करूच नको बोल. गुंजा थांब बोली काय होती? ज्याचा गेस जवळ राहील तो भरण ना. तोच म्हणला होता. अरे बाप. बर जाऊ दे. ज्याच्या अकाउंटला जास्त तो भरण चालन का? हा म्हणजे पाहिलं का अकाउंटला पाहिलं किती आता 380 बर 330. बर जाऊ दे. बर जाऊ दे 330 नको टाकू. ते एक्स्ट्रा घेऊ. ते आम्ही पाचतो. सोडा मी पाचतो. चल सोडा मी पाचतो. काय म्हणतात मंचुरियनचे पैसे बोलतो मी. हा मंचुरियनचे पैसे बोलतो 100 रुपये. नाही आणि बॉटल तूच मागवली ना. बॉटल तर तूच पिलं ना. 100 रुपये. मग याने पाहून घेतलं पहिले. त्याचा गेस किती परफेक्ट होता 180चा पाहिजे ना.
चल टाकलं का ही थोडा माझा हो रेप बिप करतोय असं सांगतोय इथं माझ्याकडे काढले गुंजन मी का बरं आलो इथं पैसे टाक चल परत पोहोचण्या सावधान मध्ये नाही थांबायला लावलं. बरं अकाउंट दाखव. अरे तो 230 रुपये भरणार आहे, तू 100 रुपये भर. तो म्हणतो इकडे ये ना, इकडे पप्पी नका येऊ कोपऱ्यात जाऊन. कॅल्क्युलेटर पुढे आपला अरे 330चा हाफ कर. 165 अरे बाप जग्या 65 बरोबरचे तर. 165 हे 100 रुपये भरणार मी पण 165 टाकतोय, तू पण 165. 100 रुपये भरणार 165 चे बोली मी टाकले होते 165. आता तो पाहू घे. 165 देतो ना. अरे हा. अरे थोडे बाहेर या असे असे बाहेर या आता. टाकले मी गुंजा. 165 टाकलं ना. गुंजा तू आता इथंच राह. गुंजा काय करू. गुंजा नको टाकू तू. गुंजा नको टाकू तू. गुंजा नको टाकू. आता बाहेर गेलो होतो मित्रांसोबत. बाहेर थोडं खाल्लं. घरी आलो, जेवण केलं. जेवण डोसे होते. डोसा वगैरे खाऊन झालेला आहे, सगळं झालेलं आहे. तो काही शूट वगैरे नाही गेला. तुम्हाला सांगतो मी, माझं जेवण झालं. आता कोमल जेवायला बसले. सूप कशाला म्हणतात तुम्हाला सांगतो मी. आता मी तारीफ करतोय तिची वाली, म्हणजे तिला काही हवेत उडायला पाहिजे असं नाहीये, पण जे मला वाटलं मी ते सांगतोय. सूप कशाला म्हणता. माझं जेवण झाल्यानंतर ती ज्या ताटावर बसली ते माझ्या ताटावर बसले. आता तुम्हाला दाखवतो मी. ह्या ताटावर मी बसलो होतो. माझं झाल्यानंतर ती त्याच ताटावर बसली. तिच्या समोर तारीफ करतो म्हणजे तिला काय आता गालातल्या गालात हसतीये. आता हसू नको, फक्त सांगतोय मी. सुख याला म्हणता म्हणजे थोडं आपल्याला बी चांगलं वाटतं की आपलं बी उष्ट खाती म्हणून ते. आणि मग थोडं आता मी सांगतो. थोडं अजून माझं काही वय नाही सांगायसारखं, मी थोडा लहान आहे. पण जे कपल वगैरे असतील ना त्यांना मी सांगतो की आपण जे खातो ना त्याच्यातलं थोडं जर अन्न जर उरवलं ना, बाबा जर समजा बायको आपल्या ताटात बसत असेल तर थोडं उरवत जा फक्त. भारी वाटत नाही असं, असं भारी वाटतं. मम्मी खरंच सांग, चांगलं वाटतं की हा. मी काही गोष्ट मम्मीचा आवरा माहीतच झाला. मम्मी खरं सांग, तू खात नाही ना. ए का बरं खात नाही. तुला पप्पा आवडत नाही ना. खरं सांग. पप्पा आवडतं पण मग असं असं का बरं, असं का बरं, असं का बरं. तुमचंही उष्ट खाल्लं नाही, पप्पांचंही उष्ट. असं नाही बाई, ते बाय पप्पांची नाही चॉईस वेगवेगळी खायची. हा नाही. मम्मी व्हेज जरी खाईन तरी मी मम्मी खाणार नाही. पप्पाने जर खाल्लं, पप्पा विचार आहे ना, पप्पा उष्ट वगैरे सगळं खाऊन घेतात मम्मीचं, पण मम्मी खात नाही. आपल्याला नाही आवडत. आधीपासूनच नाही खात भाऊ. आपल्याला नाही आवडत बे असं. नाही मी आधीपासूनच नाही पण आपल्याला आवडत नाही असं. खायला पाहिजे. प्रेम वाढतं, प्रेम. तुझी बायको खाते ना तुझं. प्रेम वाढतात आमच्यात. पाहिलं किती प्रेमी. असं बोलायचं आणि तिला झाडावर चढून द्यायचं. एकदम हळू बोलते, मला अजिबात ऐकू आलं एकदम हळू बोलतो. थोडं फक्त असं जर केलं ना बाई खुश होऊन जाते. मग महिनाभराचा रिचार्ज संपून जाता महिनाभर टेन्शन घ्यायचं, एकदा फक्त खुश करून द्यायचं. आता बोट टोचून दिला का महिनाभर एकदम आपलं वागत राहायचं. कसं हा टेन्शन घ्यायचं नाही. कानमंत्र माहिती झालं. कानमंत्र माहित झालं. तिला काही कानमंत्राची गरज नाही, ती चांगलीच आहे. तिला माहिती तू जीव लावतो. कोण? हे वरच्यावर बोलणं राहतं तुझं. जीव लावतो बरं का मी. पब्लिक मी जीव लावतो बरं का. असं समजू नका फक्त तोंडावर बोलतो. तोंडावर बोलतो फक्त. जीव लावतो मी बरं का. मला अशा पद्धतीने आपला दिवस संपतोय. रात्री 10:30 वाजले. आता फिरायला वगैरे जातो, नंतर झोपायची तयारी होणार आहे. तर अशा पद्धतीने आपला ब्लॉग संपवतोय. तुम्हाला चांगला वाटत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आम्हाला असंच मोटिवेशन भेटेल ब्लॉग करायला. तुमचा म्हणजे तुम्ही जे लाईक करणार त्याच्यावर आम्हाला आनंद होणार आहे.
सबस्क्राईब केला आम्हाला आनंद होणार आहे. तुमचा सपोर्ट लागतोय, सबस्क्राईब करा. चलो भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.